नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 22 ते 26 डिसेंबर दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि डिरेक्शनल बेसिसवरती निफ्टी जे 26,000च्या अगदी जवळ उभी आहे ती ब्रेकआउट देऊ शकते किंवा हा ब्रेकआउट पुन्हा एकदा गेल्या काही दिवसापासून आपण जसं पाहतोय तसा फेल होऊ शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं, बँक निफ्टी जी स्ट्रॉंगर आहे निफ्टीपेक्षा, पण बऱ्याच वेळा निफ्टीमुळे ती खाली येते. तर या आठवड्यामध्ये निदान बँक निफ्टी तरी पुन्हा एकदा नवीन हायच्या दिशेने जाऊ शकते का, हे आपण पाहणार आहोत. त्या अगोदर ग्लोबल मार्केटचा जर विचार केला तर ग्लोबल मार्केट सगळेच जवळजवळ पॉझिटिव्ह आहेत. कुठेही छोट्या मोठ्या गोष्टी सोडल्या तर निगेटिव्ह कुठेही नाही आहे. टेक्निकली आपण यावरती चर्चा करतोय. फंडामेंटली थोडेफार प्रॉब्लेम असतील, परंतु टेक्निकली सध्याला सगळे मार्केट पॉझिटिव्ह दिसत आहेत आणि त्याचाही चांगला इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवरती पाहायला मिळेल. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची निगेटिव्ह जी गोष्ट असेल ती आहे डॉलरची, जी काही डॉलर रुपयामधलं जे काही प्रमाण वाढत चाललेलं आहे, अगदी 91पर्यंत पोहोचलो आहोत. शुक्रवारी थोडंफार खाली येऊन पॉझिटिव्ह बंद झालेला आहोत आपण, तर ते एक चांगली गोष्ट आहे. पण फक्त सगळ्यात जास्त चिंता जर कशाची असेल तर ती एक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, ट्रेड डील होत नाही आहे. हे बऱ्याच दिवसापासून आता आपण त्याला इग्नोर करतोय, पण पाठीमागे काही न्यूज आली की 25% पेनल्टी कमी होणार आहे. मग जो काही टेरिफ 50%पर्यंत पोहोचतोय तो 25पर्यंत पुन्हा येऊ शकतो वगैरे वगैरे, पण ते अजून काही इम्प्लिमेंट होताना पाहायला मिळत नाही. या गोष्टी आपल्यासाठी थोड्या विचार करायला लावण्यासारख्या आहेत. बाकी एफ आयचं सेलिंग सुरू आहे. ते थोडं कमी होताना पाहायला मिळते, परंतु जे एफ आयचं पार्टिसिपेशन आहे ते डिसेंबरच्या सेकंड जो हाफ असतो, डिसेंबरचा सेकंड हाफ, त्याच्यामध्ये ऑलरेडी कमीच असतं. कारण का बऱ्याचशा प्रमाणामध्ये सुट्ट्या, क्रिसमसच्या सुट्ट्या असतात. तर तिथे आता जानेवारी फर्स्ट वीकपर्यंत काही मोठी उलाढाल एफ आयजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. म्हणजे तिकडनं काही जास्त प्रेशरही पाहायला मिळणार नाही किंवा जास्त बाईंग येईल आणि अचानक शूट होईल असंही काही पाहायला मिळणार नाही आहे. हे सगळं फंडामेंटल किंवा ग्लोबल काय फॅक्टर आहेत जे आपल्या मार्केटवरती प्रेशर क्रिएट करू शकतात. क्रूडचं काहीही टेन्शन नाही आहे सध्याला आपल्या मार्केटला. जर तुम्ही पाहिलं तर क्रूडचं काही टेन्शन नाही आहे. आपण ज्यावेळेस पूर्ण वर्षभराचा आढावा घेऊ आणि 2026साठी काय असू शकतं त्याच्यामध्ये आपण ज्या चर्चा करणार आहोत ना, ते महत्त्वाच्या ज्या दोन कमोडिटी आहेत, गोल्ड आणि सिल्वर, त्यावेळेस आपण चर्चा करूयात. आत्ता आठवड्यापुरतं त्याचा काही जास्त इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु ज्यावेळेस आपण पूर्ण वर्षाचा आढावा घेऊ ना, त्यावेळेस आपण गोल्ड सिल्वरची चर्चा करू. आत्ता त्याच्यामध्ये तेवढं काही विशेष नाही आहे. बरं, आता आपण काय पाहतोय, फक्त चार्टवरती जर लक्ष द्यायचं झालं तर जर अगदी एक रॅन्डम जर तुम्ही ड्रॉ केलं ना, तर तुमच्या काय लक्षात येईल, या पद्धतीने एक रेंज मार्केटने क्रिएट केलेली आहे ना. ती रेंज ब्रेक होती, स्लोली आपल्याला मार्केट वरती जाताना पाहायला मिळते. रादर नवीन हाय काही दिवसापूर्वी आपण निफ्टीमध्ये पाहिलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, त्या रेंजच्या बाहेर मार्केट आपल्याला जाताना पाहायला मिळत नाही. म्हणजे जी मोठी अपसाईड आहे किंवा ज्याला पोझिशनल ट्रेड घेऊन बसणं म्हणतो आपण, किंवा मोठी 1000-2000 पॉईंटची रॅली, आता बघा 26,000च्या आसपास आहोत. एक 5% म्हणजे खूप जास्त होते. 1200 पॉईंटची रॅली आपल्याला 5% म्हणजे पाहायला मिळते. अगदी 1.5-2% जरी मुवमेंट झाली ना, तरी 400 ते 500 पॉईंटची मुवमेंट आपल्याला एका दिवसामध्ये निफ्टीमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता. म्हणून जोपर्यंत आता आपण याच्या बाहेर पडत नाही किंवा ही जी कॅन्डल आहे या वीकची जर या पद्धतीने उभी राहिली ना, तर आपण समजूयात की एक ब्रेकआउट आपल्याला होताना पाहायला मिळतोय. तर मग 2-3 कॅन्डल अशा आपल्याला वीकली बेसिसवरती सांगतोय त्या पाहायला मिळू शकतात. आणि खालीही 25,600च्या खाली आपल्याला जाताना पाहायला मिळत नाही आहे मार्केट. म्हणजे जरी इथे आलं ना, तरी त्याच्या खाली जाण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. काही न्यूज आली किंवा ट्रम्प त्या पुन्हा एकदा काहीतरी बरळले तरच आपल्याला त्या लेवल ब्रेक होताना पाहायला मिळू शकतात. म्हणजे अगदी फक्त रेंज जर चर्चा करायची झाली ना, तर 2%ची रेंज पकडून चला. म्हणजे आत्ता आहोत 26,000, तर खाली 26,600, 2%ही नाही आहे, त्याच्यापेक्षा थोडं कमी, 25,600 म्हणजे 400 पॉईंट खाली, आणि सेम तेवढंच 400 पॉईंट वरती या रेंजमध्ये सध्याला काम होताना पाहायला मिळतं आहे. म्हणजे जो डिरेक्शनल ट्रेड आहे, ज्यावेळेस आपण वरती 26,400च्या बाहेर आणि खाली 25,600च्या खाली ज्यावेळेस जाईल ना, त्याच वेळेस डिरेक्शनल ट्रेड आपल्याला प्लॅन करता येते. बरं, आता याच्यामध्ये कसं ट्रेड करायचं ना, ते आपण या आठवड्यासाठी पाहूयात की काय होऊ शकतं. त्यासाठी आपण डेली पॅटर्नवरती पाहूया. डेली चार्ट पॅटर्न जो आहे त्याच्यावरती इथे थोडं काय होते, चार्ट थोडा वेअर्ड आहे. म्हणजे आपल्याला समजून येत नाही की नक्की काय होतं आहे मार्केटमध्ये. पण जर तसं पाहायचं झालं ना, तर इथे एक डबल बॉटमचं फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळत आहे. म्हणजे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट या आठवड्यासाठी म्हणा किंवा पुढच्या 1-2 महिन्यांसाठी म्हणा, तर हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट असू शकतो. जर हा ब्रेक झाला ना, तर आपण अगदी 25,200पर्यंतचा प्रवास पाहू शकतो. अगोदर डाऊन साईड चर्चा करूयात, मग अपसाईड कशा पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो ते पाहूयात. म्हणजे या आठवड्यासाठी 2 लेवल अतिशय महत्त्वाचे असू शकतात. एक आहे 25,860. आत्ता आपण 960च्या आसपास बंद आहोत. म्हणजे इथून खाली 100 पॉईंट, 20 पॉईंट प्लस मायनस, म्हणजे तो झोन क्रिएट करू शकता. 840-860 हा एक झोन झाला.
त्याला झोन 1 म्हणूयात किंवा सपोर्ट 1 म्हणूयात आपण. तर हा सपोर्ट झाला पहिला 25,860च्या आसपास एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. तो ब्रेक झाला तरीही खूप काही पॅनिक होण्याची स्थिती नाही आहे. पॅनिक होण्याची स्थिती कधी येऊ शकते? दुसरा जो सपोर्ट आहे तो आहे 25,600च्या आसपास. हा ब्रेक होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. काही न्यूज आली तर आणि तरच हा ब्रेक होईल. म्हणजे 25,600 ब्रेक झाल्याच्या नंतर एक डाऊनफॉल किंवा एक मोठी कॅन्डल, रेड कॅन्डल ज्याला आपण म्हणतो, शार्प कट मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो, जो 25,200 घेऊन जाईल. म्हणजे लगेच या आठवड्यात 200 येईल का? नाही येणार, परंतु मग त्या पद्धतीची वाटचाल सुरू होईल. म्हणून या आठवड्यासाठी 2 महत्त्वाचे लेवल आहेत, एक 25,860 आणि 25,600. अगदी यालाच तुम्ही अजून थोडं मॉडिफाय केलं ना तर 25,930 ही एक इम्पॉर्टंट लेवल सोमवारसाठी आपल्याला येणार आहे. इंटरडेमध्ये ज्यावेळेस आपण पाहूया ना त्यावेळेस चर्चा करूया, परंतु 25,930 इम्पॉर्टंट असणार आहे. कारण आता जर गॅप निफ्टी पाहिली तर जवळजवळ 100-125 पॉईंट प्लस दाखवते. जर याच्यावरती गॅपअप झालं ना तर मग आपल्याला या लेवलचं महत्त्व लक्षात येणार आहे. हे झालं डाऊन साईडसाठी. आता अपसाईड काय आहे? तसं पाहिलं तर चार्टवरती एवढं काही लक्षात येणार नाही, पण जर तुम्ही जे हाय बनलेले आहेत, हा एक असेल किंवा हा एक असेल आणि हा एक असेल, याला जर तुम्ही एक रेजिस्टन्स कन्सिडर केलं तर हे महत्त्वाचे 3 रेजिस्टन्स आपल्या हाती आत्ता असणार आहेत आणि याच 3 रेजिस्टन्सवरती आपण काम करणार आहोत. बरं, हे 3 रेजिस्टन्स महत्त्वाचे का आहेत? तर या 3 रेजिस्टन्सचा विचार केला तर हा रेजिस्टन्स म्हणजे ज्याला आपण R1 म्हणूयात, तो येईल 26,040च्या आसपास. हा जर ब्रेक झाला ना तर तुमचं हा डबल बॉटम जे आहे ते फॉर्मेशन कंप्लीट होईल आणि त्याचा ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग लगेच वरती जाईल का? तर कदाचित इथे ज्यावेळेस आपण 26,040 ब्रेक करू ना तर आपलं जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 26,180-220. हा 40 पॉईंटचा झोन असणार आहे 220 इथपर्यंत. कदाचित काय होईल, इथे एकदा टेस्ट होईल, पुन्हा ही लेवल टेस्ट करायला येईल किंवा मधून मग ती इंट्राडेमध्ये 15 मिनिट किंवा 5 मिनिटच्या कॅन्डलवरती पाहिल्यावरती लक्षात येईल आपल्या की 150 असू शकते ती लेवल, 150 असू शकते, 180 असू शकते, 220 असू शकते. एकदा रिटेस्ट करून मग मार्केट वरती जाण्याच्या तयारीत राहील. जर ही लेवल उद्या ब्रेक झाली ना तर आपल्यासाठी मग 860 हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहेच, परंतु त्याच्याही महत्त्वाचं मग जो आपला पहिला जो सपोर्ट निघून येईल ना तो 25,930 आहे. या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मग पहिलं जो रेजिस्टन्स आहे तो 26,040 हाच आहे उद्यासाठी. जर त्याच्यावरती झालं तर मग इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी असणार आहे 26,220 आणि ती जर ब्रेक झाली तर आपण 26,430 या दिशेने जाणार आहोत. पण त्याच्याही अगोदर इथे जी लेवल येते ती लेवल खूप महत्त्वाची असणार आहे. ती येते 330 ते 360 दरम्यान, जिथून आपण पहिला डाऊनफॉल किंवा जो हाय बनला आणि तिथून मार्केट खाली येताना पाहायला मिळेल ना तर 26,300पर्यंत. मग या आठवड्यासाठीचा जो प्रवास आहे ना तो खरं तर फायनल लेवल्स 26,430-450 ही लेवल येते. पण आपण स्टेप बाय स्टेप आणि फायनल लेवल या आठवड्यासाठी पकडून चालणार आहोत 26,330. 26,330 ब्रेक झालं तर आपण डायरेक्शनल ट्रेड प्लॅन करू शकतो आणि मग त्याच्यानंतर ज्या लेवल आहेत 800 अगदी किंवा 27,000 तर त्या आपण पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा करूयात. म्हणजे या आठवड्यासाठी आणि एक ओव्हरऑल व्ह्यू ठेवायचं जर झालं मार्केटसाठी तर थोडा पॉझिटिव्हच असणार आहे. म्हणजे जरीही मार्केट रँडम बिहेव करत आहे किंवा ज्या पद्धतीने कॅन्डल बनत आहेत अपेक्षित आहेत तशा बनत नसल्या तरीही थोडंफार आपण पॉझिटिव्हच असणार आहोत मार्केटसाठी. हां, इंट्राडेमध्ये एखादा छोटा मोठा ड्रॉप येऊ शकतो किंवा तिथे डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करता येऊ शकतात. पण सध्या तरी आपण अपसाईड आणि साईडवे या 2 गोष्टी कन्सिडर करू. म्हणजे काय होऊ शकतं, गॅपअप नंतर मार्केट इथे टाईमपास करू शकतं, पुन्हा 1-2 दिवस इथे टाईमपास होऊ शकतो, पण आपण साईडवेज टू अपसाईड या पद्धतीनेच निफ्टीसाठी प्लॅन करणार आहोत. आता बँक निफ्टीचं काय महत्त्वाचं आहे पहा. याच्याबरोबर अजून एक इंडेक्स आहे मिड कॅप. त्याच्यामध्येही एक चांगली अपसाईड येऊ शकते आणि मिड कॅप गेल्या काही दिवसापासून डाऊन साईडला जाताना असू द्यात किंवा अपसाईडला जाताना असू द्यात, जर तुम्ही फ्युचर अँड ऑप्शनमध्ये काम करत असाल ना तर सगळ्यात जास्त परफॉर्म करणारा इंडेक्स कोणता असेल तर तो आहे मिड कॅप इंडेक्स. त्याच्यामध्ये चांगले ट्रेड मिळत आहेत तेही पाहू शकतो, कारण का तिथे मंथली एक्सपायरी आहे, लॉट साईज थोडी मोठी आहे, परंतु आता आपण सेकंड लास्ट आणि लास्ट वीकमध्ये आहोत तर तुम्हाला थोडं कमी प्रीमियममध्ये तिथे ट्रेड प्लॅन करता येऊ शकतात. आता इम्पॉर्टंट काय आहे, अगोदर बँक निफ्टीसाठी जे महत्त्वाचा सपोर्ट आहे ना तो डिस्कस करूया. तो आहे 58,600 ते 58,800 आणि हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. गेल्या काही दिवसापासून हा ब्रेक होताना पाहायला मिळत नाही. ही कॅन्डल जरी खाली गेली असली क्लोजिंगला वरती आले, इथे टेस्ट झाले, इथे टेस्ट झाले, इथे टेस्ट आणि याच्या अगोदर इथे हा जो झोन आहे. म्हणजे हे जे 200 पॉईंट आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला डाऊन साईड जर विचार करायचा असेल तर पहिलं 800ला तर डाऊन साईड नाही आहे, तो एंट्री पॉईंटच तुमच्यासाठी असू शकतो. 58,800 असेल किंवा 750 असेल तो. जर 58,600 ब्रेक झाला आणि हा ब्रेक एक लक्षात ठेवा, कमीत कमी 1 तासाची कॅन्डल त्याच्या खाली क्लोज होणं महत्त्वाचं आहे. कॅन्डल खाली जाणं गरजेचं नाही, तर 1 तासाची कॅन्डल क्लोज झाली ना तरच हा सपोर्ट ब्रेक झाला असं आपण समजायचं आहे. आणि मग त्याच्या खाली ज्या लेवल येतील त्या तुमच्या अगदी 58,200 आहे किंवा 57,930पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. पण शक्यता थोडी कमी आहे, रादर नाहीच आहे. सध्या जे चित्र सध्या दिसते ना
त्यानुसार नाही आहे. काही न्यूज आली किंवा आता सध्या न्यूज एफ-आयचं सेलिंग वगैरे काय आलं तर आणि तरच याची गरज लागेल. पण गेल्या 2-3 आठवड्यापासून आपण पाहतोय या लेवल ब्रेक होताना पाहायला मिळत नाही आहे. म्हणून याच लेवलवरती आपण काम करणार. अपसाईड थोडी इंटरेस्टिंग असू शकते, लक्षात घ्या. जसं निफ्टीसाठी केलं ना, तर ही लेवल महत्त्वाची असणार आहे. ती आहे 59,600. इथून अगदी 600 पॉईंटवरती आहोत. मग तेवढा वेळ वाट पाहणार आहोत का? नाही. तर मग 59,280 ते 320 इथे सुद्धा याच्यावरती जसं सस्टेन करायला मार्केट सुरुवात करेल ना, तर एक आपण अपसाईडचा प्लॅनिंग करू शकतो. मग त्यानंतर 59,600 असेल. त्याच्यानंतर जी लेवल आहे ती आहे 59,900 आणि फायनल टार्गेट जे आहे ते 80H बनताना आपल्याला या आठवड्यामध्ये कदाचित पाहायला मिळू शकतं. ती लेवल येऊ शकते तुमची 60,200च्या प्लस मायनस 50 पॉईंट. तर बँक निफ्टीसुद्धा थोडी अपसाईड. निफ्टी सध्या स्ट्रॉंग दिसती आहे, पण ओव्हरऑल जर पाहिलं तर बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे. सध्याच्या आठवड्यापुरतं किंवा आत्ताचे काही कामकाज होते ना, त्यात निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह येते, कारण का रिलायन्स पॉझिटिव्ह आहे. बऱ्यापैकी रिलायन्समध्ये चांगली अपसाईड येते. आणि बँक निफ्टीसाठी महत्त्वाचं काय आहे, तर HDFC बँक जी आहे ना, ते अतिशय इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणा किंवा त्या झोनमध्ये ट्रॅप झाल्यासारखी आहे. 1080 ते 1120 या दरम्यान ती ट्रॅप होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर जोपर्यंत ती लेवल ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून इथे थोड्या कंजेस्टेड लेवलच आपण घेऊन चाललेलो आहोत. जर याच्यावरती मार्केट सस्टेन करतं तर बँक निफ्टीची कॅन्डल खूप मोठी बनू शकते. जर याच्यावरती 59,900च्या वरती जर एखादं क्लोजिंग आलं ना, तर एक चांगली कॅन्डल आपल्याला 700 ते 800 पॉईंटची पाहायला मिळू शकते. मग ती कदाचित या आठवड्यामध्ये असेल किंवा नेक्स्ट पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला ती पाहायला मिळू शकते. बाकी मिडकॅप सांगितले त्या पद्धतीने. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर तो कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.